मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता बीड या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काहीसा गोंधळ जो आहे हा बीडमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। काही कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर येऊन निषेध जो आहे हा त्यांच्याकडनं व्यक्त केला होता। आता जर आपण पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांकडनं त्यांना सामोरं जावं लागलं होतं, त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र आता जर आपण वस्तुस्थिती पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांच्या गाडीसमोर काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत हे समोर आले आणि काहीशी निदर्शनं जी आहेत ही त्यांच्यासमोर केली होती। काहीसा गोंधळ जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचल्या आपल्याला पाहायला मिळत होता। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत हे उपस्थित आहेत। काहीशी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळत होती। आणि आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे तणावाची स्थिती जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं। निदर्शनं केली गेली राज ठाकरेंच्या आल्यानंतर। काय सांगाल, ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते असं कळतंय इथं हिंदू हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांना चाहणारा या बीड जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत। जे फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीच फक्त गर्दी आहे, फक्त चाहत्यांची एवढा श्वास घेणे म्हणजे श्वास सुद्धा घेऊ शकत नाही इतका प्रचंड गर्दी या बीड जिल्ह्यात साहेबांना फक्त पाहण्यासाठी आलेली आहे। याचा परिणाम स्वागत जर पाहायला गेलं तर निदर्शनं करण्यात आली त्यांच्या समोर, त्यांच्या गाडी समोर नाही झालेली। ते झाली आता थोड्या वेळापूर्वी झाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गाडीतनं उतरतानाच त्यांच्या गाडीसमोर निदर्शनं केली गेली। मशाल चिन्ह असलेले झेंडे त्यांच्या हातात होते। निदर्शनं नव्हती, स्वागताचा प्रकार होता। इथं स्वागतासाठी थोडीशी गर्दी झाली। ज्यांनी कोणी केले असतील त्यांना आम्ही त्यांना योग्य वेळी योग्य तो उत्तर दिलं जाईल। त्यांना जे कोणी असतील, ज्यांनी कोणी आमच्या सन्माननीय राजसाहेबांना काही वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनं दिले असतील किंवा काही घोषणा दिल्या असतील विरोधात, जर त्यांचा आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देण्याचं उत्तर देऊ। बस जशाच तसं उत्तर दिलं जाईल। काय भूमिका असणार? आता त्यांना जशाच तसं उत्तर अगदी चोख दिलेलं आहे। पण यावेळेस याच्यानंतर जर त्यांनी असं काही कृत्य केलं तर त्यांना निश्चितरित्या ज्यांनी त्यांच्याच पद्धतीत उत्तर दिलं जाईल। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे, त्यांना आताच जागच्या जागे स्पॉटवर त्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रसाद दिलेला आहे। काय त्यांनी केला, काय म्हणून विरोध केला? त्यांनी विरोध काहीच नाही, ते राजकीय भूमिकेच्या दृष्टिकोनातूनच आले होते। सन्माननीय राजसाहेबांची ताकद या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा पक्ष फुटलेला आहे, जे कोणी असतील त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना ते पाहत नाही। त्या दृष्टिकोनातूनच ते या बीड जिल्ह्यामध्ये इथं आले होते राडा करण्यासाठी, पण आम्ही त्यांचा मनसुबा सोडून दिला। प्लीज इथे नक्कीच हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आहेत। काहीशी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। आपण बाहेर जर बघितलं गेलं तर पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त जो आहे हा सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे हॉटेलच्या समोर आल्यानंतरच काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर एक बॅनर घेऊन निदर्शने केली। त्याचसोबत मोठी घोषणाबाजी सुद्धा जी आहे ही केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता जर आपण पाहायला गेलं तर त्या त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। आणि आत्ताची स्थिती जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बंदोबस्त जो आहे हा आता वाढवलेला आहे। कुठच्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी या ठिकाणी संपूर्ण परिसरात आता बंदोबस्त सुद्धा जी आहे ही वाढवायला घेतलेली आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते सुद्धा हे जमलेले आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचल्यानंतर काहीसा रोष जो आहे हा त्यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।